महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मेळावा. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनीताताई या तिघांच्या नेतृत्वामध्ये महायुतीच्या या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 17 ठिकाणच्या निवडणुका या होत आहेत. आम्हाला पूर्ण खात्री आहे की या 17च्या 17 जागा या महायुतीचे उमेदवार 100% जिंकून येतील. आता सर्व ठिकाणी प्रवास सुरू आहे. आज जळगाव विधान परिषदेमध्ये असणाऱ्या सर्व जे मतदार आहेत ते मतदार आणि महायुतीचे असणाऱ्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी एकत्रपणे चर्चा झाली. 18 तारखेला होणारी निवडणूक आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जी तयारी करायला हवी ती तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून बैठका झालेल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा या संदर्भात कशा पद्धतीने पुढे जायचं आहे या संदर्भातल्या पूर्ण रचना या होतील आणि महायुतीचे या विधान परिषदेचे उमेदवार नंदकिशोर जे आहेत म्हणजे महाजन ते प्रचंड बहुमताने जिंकून येतील हा आम्हाला विश्वास आहे. नाशिकमध्ये त्यांनी माघार घेतलेली असली तरी सुद्धा त्यांनी दराडेंना पाठिंबा दिला असं काही म्हटलेलं नाही. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जसं म्हटलं 17चे 17 उमेदवार महायुतीचे ते जिंकून येतील यात काही शंका नाही. कारण आदरणीय देवेंद्रजी असतील, एकनाथराव शिंदेजी असतील, सुनीताताई असतील आणि सर्व महायुतीचे नेते जे आहेत या निवडणुकीकडे स्वतः लक्ष घालतायत. सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या सगळ्यांशी चर्चा करतात आणि महायुतीच्या माध्यमातून त्या त्या पक्षातील असणारे जे व्हीप आहेत हे काढायला सांगितले गेलेलं. त्यामुळे सर्व ठिकाणी व्हीप काढण्याचं काम सुद्धा होणार.